20,507 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। जवळपास 4 वर्षांनंतर रामटेक नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होऊ घातलेली आहे। त्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झालेले असून निवडणुकीच्या तयारीत लागलेले आहे। नगर परिषद निवडणूक कार्यक्रमाविषयी आज दिनांक 6 नोव्हेंबरला रामटेक नगर परिषद या ठिकाणी तहसीलदार रमेश कोळपे तथा मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी पत्रकारांना माहिती देत निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। नियोजित केलेल्या नगर परिषद निवडणूक कार्यक्रमानुसार रामटेक शहरात एकूण 10 प्रभाग तयार झालेले आहेत। संपूर्ण 10 प्रभाग मिळून एकूण 20,507 अशी एकूण मतदार संख्या आहे। मतदारांना 20+1 असे उमेदवार निवडून द्यायचे आहेत। 10 प्रभागांमध्ये एकूण पुरुष संख्या 9,879 तर एकूण महिला मतदारांची संख्या 10,628 अशी आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण 10 प्रभागांमध्ये तब्बल 28 मतदान केंद्रे राहणार असून निवडणुकी दरम्यान SST तथा FST यांची 9 पथके तयार करण्यात आली आहे। मतदान केंद्र निहाय मतदार यादी उद्या दिनांक 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंत दाखल करता येणार आहे। 18 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत दिनांक 21 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर ठेवण्यात आलेला आहे। मतदान 2 डिसेंबरला होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला करण्यात येणार आहे। 10 प्रभागातील मतदान केंद्रे पुढील प्रमाणे: प्रभाग 1 मध्ये स्वर्गीय जातीरामजी बर्वे नगर परिषद प्राथमिक शाळा, प्रभाग 2 मध्ये स्वर्गीय रामजी पंत मटकर नगर परिषद प्राथमिक शाळा तथा कैलासवासी विठ्ठलराव हटवार नगर परिषद माध्यमिक शाळा, प्रभाग 3 मध्ये कैलासवासी विठ्ठलराव हटवार नगर परिषद माध्यमिक शाळा, प्रभाग क्रमांक 4 मध्ये श्रीराम विद्यालय रामटेक, प्रभाग 5 मध्ये स्वर्गीय सदाशिवराव किंमतकर नगर परिषद प्राथमिक शाळा, प्रभाग 6 मध्ये समर्थ प्राथमिक शाळा, प्रभाग 7 मध्ये समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय रामटेक, प्रभाग 8 मध्ये स्वर्गीय मोहन मंगल सांगोडे नगर परिषद माध्यमिक शाळा, प्रभाग 9 मध्ये राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक तथा प्रभाग 10 मध्ये सुद्धा राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक असे एकूण 10 प्रभागातील मतदान केंद्रांची नावे आहेत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.